हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. शिकागोमध्ये बर्थडेचा एकदम सुंदर मेमोरेबल वीकेंड सेलिब्रेट केल्यानंतर आता आमच्या USA ट्रिपचा पुढचा चॅप्टर सुरू होत होता, पोर्टलँड. पोर्टलँडला जाण्यामागचं कारण फक्त एक नवीन सिटी एक्सप्लोअर करणं नव्हतं, कारण तिथे माझी स्कूल बेस्टी शिवानी राहते. स्कूलपासून आजपर्यंतचा आमचा प्रवास खूप मोठा आहे आणि तिच्या लग्नानंतर तर आमची फ्रेंडशिप लिटरली लाँग डिस्टन्स झाली होती. आपण किती व्हिडिओ कॉल्स करा, किती मेसेजेस करा, पण काही लोकांना भेटण्यासाठी स्क्रीन पुरतच नाही. आणि म्हणूनच USA ट्रिप जेव्हा आम्ही प्लॅन करत होतो, पोर्टलँड हा आमच्यासाठी नॉन नेगोशिएबल होता. पण पोर्टलँडमध्ये उतरण्याआधीच आम्हाला जाणवायला लागलं होतं की हे ठिकाण काहीतरी वेगळंच असणार आहे. कारण फ्लाईटच्या खिडकीतून बाहेर बघताना अचानक लँडस्केप बदलायला लागला आणि त्या ढगांमधून दूरवर बर्फाने झाकलेली माउंट हुडची पीक दिसली. क्षणभर लिटरली डोळे तिथेच थांबले. आणि मग पुढे माउंट रेनियरची ग्लिम्स मिळाली. त्या क्षणी असं वाटलं, ओके, ऑरेगॉन वी आर कमिंग. शहरात पोचण्याआधीच नेचरने आपली छोटीशी ट्रेलर दाखवली होती आणि आम्हाला कळलं पोर्टलँड म्हणजे फक्त एक सिटी नाही आहे. इथे माउंटन्स आहेत, फॉरेस्ट आहेत, ओशन आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये एक शांत वेगळीच एनर्जी आहे. आणि मग फायनली आम्ही पोर्टलँडला लँड झालो आणि माझं लक्ष मात्र सिटीकडे नव्हतंच. माझं हार्ट लिटरली धडधडत होतं, कारण एअरपोर्टच्या त्या एक्झिट डोअरच्या पलीकडे माय बेस्ट फ्रेंड शिवानी वॉज देअर. आम्ही लगेज घेतलं, बाहेर आलो आणि बॅम, समोर मॅडम उभी. हिने आधीपासून मला सांगून ठेवलं होतं मी एअरपोर्टला नाही येणार आहे आणि इथे सरप्राईज देण्यासाठी स्वतःच उभी. त्या क्षणी बाकी सगळं विसरून फक्त एकच गोष्ट जाणवत होती, आपण खरंच भेटलो. इतक्या महिन्यानंतर लाँग डिस्टन्स फ्रेंडशिपच्या सगळ्या कॉल्स, मेसेजेस, मिस प्लॅन सगळ्या त्या एका हगमध्ये आलं. आणि शिवानी माझ्यासाठी फ्रेंडपेक्षा थोडी जास्तच आहे. ती माझी बेस्टी कमी आणि बेबी जास्त आहे. युनिक आहे, अँटिक पण आहे आणि माझ्या आयुष्यातली अशी व्यक्ती आहे जिच्याबरोबर कितीही गॅप आला तरी इक्वेशन कधीच बदलत नाही. आणि मग आम्ही तिच्या घरी पोचलो आणि तिथे माझ्यासाठी अजून एक सरप्राईज वेट करत होतं. तिने माझ्यासाठी स्वतः केक बनवला होता. टेबलवर एक छोटंसं पण इतकं थॉटफुल बर्थडे सेटअप केलं होतं आणि खरंच त्या क्षणी मला जाणवलं कधी कधी बर्थडे गिफ्ट म्हणजे काहीतरी महागडं नसतं. एखाद्याने तुमच्यासाठी वेळ काढणं, काहीतरी स्वतः करणं आणि तुम्हाला स्पेशल फील करून देणं, तेच सगळ्यात मोठं गिफ्ट असतं. मी खूप हॅपी फील करत होते आणि थोडी इमोशनलसुद्धा. मग केक कट झाला, बर्थडे पुन्हा एकदा सेलिब्रेट झाला, भरपूर हशा झाला आणि ऑब्व्हियसली आमच्या रियुनियनसोबत पेंडिंग गॉसिपचा पहिला राऊंड पण झाला. बाय द वे, द केक वॉज टू गुड. Tell my family I love them. Tell them that I'm doing everything I can to make it home for Christmas. I'll make it alright. Do it again. थोडं फ्रेश होऊन आम्ही निघालो पोर्टलँड एक्सप्लोअर करायला आणि पहिला स्टॉप होता तिलामुक क्रीमरी. तिलामुक म्हणजे ऑरेगॉनच्या फूड कल्चरमधला एक मोठा भाग आहे. आम्ही चीज मेकिंग टूर घेतली आणि पहिल्यांदाच चीज बनवण्याची पूर्ण प्रोसेस इतक्या जवळून पाहिली. दुधापासून चीज तयार होईपर्यंतचा हा सगळा प्रोसेस बघणं सरप्रायझिंगली खूप इंटरेस्टिंग होतं. Stop your thinking and start your living. Get your shoes on. आणि टूर संपल्यावर ऑब्व्हियसली चीज शॉपिंग. वेगवेगळ्या व्हरायटीज ट्राय केल्या, काही गुडीज घेतल्या, सोव्हिनियर्स घेतले आणि मग क्रीमरीमध्येच लंच केला. These little problems we could solve. पण माझ्या मते दिवसाचा विनर होता द मॅरियन बेरी आईस्क्रीम. ऑरेगॉनच्या लोकल मॅरियन बेरीपासून बनलेलं हे आईस्क्रीम इतकं डिलिशियस होतं की डेझर्टसाठी पुन्हा ऑरेगॉनला घ्यावंसं वाटतंय. आता आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं पॅसिफिक कोस्ट आणि तिथपर्यंतचा ड्राईव्ह प्युअर ऑरेगॉन मॅजिक. रोडच्या एका बाजूला हिरवीगार जंगलं, दुसऱ्या बाजूला पॅसिफिक ओशन, कुठे क्लिफ्स, कुठे पाणी, कुठे मिस्टी माउंटन्स आणि मध्ये आम्ही म्युझिक, गप्पा आणि एंडलेस व्ह्यूज सोबत.
This might be my only chance to leave. Let's not miss this opportunity. Leaving with me. आणि फायनली आम्ही पोचलो केप म्युअर्सला. आणि हे ठिकाण मला बाकीच्या व्ह्यू पॉईंट्सपेक्षा थोडं वेगळं वाटलं, कारण इथे फक्त ओशनचा व्ह्यू नाही तर त्या निसर्गाच्या मध्ये उभा आहे एक छोटासा हिस्टॉरिक लाईट हाऊस, केप म्युअर्स लाईट हाऊस. हा लाईट हाऊस पहिल्यांदा 1890मध्ये लाईट झाला होता. म्हणजे इमॅजिन करा, 130पेक्षा जास्त वर्षांपासून हा पॅसिफिक कोस्टकडे बघत उभा आहे. इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे हा ऑरेगॉन कोस्टवरील सगळ्यात छोटा लाईट हाऊस टॉवर आहे, फक्त 38 फीट हाय. पण तो ज्या उंच क्लिफवर आहे त्यामुळे लाईट हाऊसचा लाईट समुद्रापासून तब्बल 217 फीटवर आहे. एकेकाळी या किनाऱ्यावरून जाणाऱ्या शिप्ससाठी हा लाईट खूप महत्त्वाचा होता. नंतर 1963मध्ये हा लाईट हाऊस डिकमिशन करण्यात आला आणि जवळच ऑटोमेटेड लाईट लावण्यात आले. आणि मला सगळ्यात सुंदर गोष्ट काय वाटली माहिती आहे? इतकं हिस्ट्री असलेला हा लाईट हाऊस एका अशा ठिकाणी आहे जिथे चारही बाजूनी फक्त निसर्ग आहे. समोर एंडलेस पॅसिफिक ओशन, खाली ड्रमॅटिक क्लिफ्स आणि आजूबाजूला शांत हिरवगार लँडस्केप. इथून सी बर्ड, सी लायन्स आणि सीझनमध्ये मायग्रेटिंग वेलसुद्धा पाहायला मिळतात. म्हणून केप म्युअर्सला पोचल्यावर काही क्षण आम्ही फक्त तिथे उभं राहिलो. कुठलीही घाई नाही, काही करायचं नाही, फक्त तो ओशन बघायचा आणि त्या मोमेंटमध्ये राहायचं. या सगळ्यामध्ये माझा आणि शिवानीची मस्ती चालूच होती. अगदी स्कूल टाईम्सला आम्ही जसे एकत्र जायचो हातात हात घालून, तसा एक्सपिरियन्स घेत आम्ही पुढे चाललो होतो. आणि कदाचित म्हणूनच ऑरेगॉन मला इतकं ब्युटिफुल वाटत होतं. बेस्ट कंपनी, बेस्ट व्ह्यूज, जस्ट टू गुड. इथे निसर्ग हा फक्त सीनरी नव्हता, तो पूर्ण एक्सपिरियन्स होता. If we tried it, we can make it. But don't we ever just take some chances and stop your thinking and start your living. Get your shoes on, we're going dancing. These little problems, we could solve them. Try another, but I know you got one. But there's no hurry, the light's calling. In the van we're driving to Austin. This feels like time is making fun of me. मग आम्ही निघालो ऑक्टोपस ट्री बघायला. नाव ऐकूनच कळते की हे झाड काहीतरी वेगळं असणार. हे एक प्रचंड सिटका स्प्रूस ट्री आहे, ज्याच्या फांद्यावर न जाता चक्क बाजूला पसरलेल्या आहेत, अगदी ऑक्टोपसच्या टेंटॅकल्ससारख्या. समुद्राच्या लाटा त्या क्लिफ्सवर आदळताना दिसत होत्या आणि दूरवर नजर टाकली की फक्त एंडलेस ब्लू दिसत होतं. इथे उभं राहून एक गोष्ट जाणवत होती, पोर्टलंडबद्दल फ्लाईटमध्येच दिसलेली माउंटनची ग्लिम्स असो किंवा हा पॅसिफिक कोस्ट असो, ऑरेगॉन खरंच निसर्गाने भरभरून दिलेला भाग आहे. आम्ही पुढे गेलो ऑरेगॉनच्या अजून एका आयकॉनिक डेस्टिनेशनला, कॅनन बीचला. आणि कॅनन बीचचं सगळ्यात खास अट्रॅक्शन म्हणजे समुद्रातून अगदी एखाद्या जायंट मॉन्युमेंटसारखा उभा असलेला हेस्टॅक रॉक. किनाऱ्यावरून त्या प्रचंड रॉक फॉर्मेशनकडे बघताना पूर्ण बीच एकदम पोस्टकार्डसारखा दिसत होता. वेव्ज, वाळू, तो मॅसिव्ह हेस्टॅक रॉक आणि आजूबाजूचा मिस्टी ॲटमॉस्फिअर. सगळं एकदम सिनेमॅटिक वाटत होतं, एकदम पोस्टकार्डसारखं. फक्त पोस्टकार्डमध्ये वारा एवढा जोरात नसतो. इतकी थंडी आणि इतका वारा होता की माझा बीचवरचा रोमॅन्टिक मोमेंट साधारण अर्ध्या तासातच संपला. माझ्या मनात होतं नेचर इज ब्युटिफुल,
पण आता डिनर कुठे आहे, खूप थंडी वाजत होती. only chance to म्हणून आम्ही निघालो पेलिकन ब्रूइंगकडे आणि ऑनेस्टली डे एंड करण्यासाठी यापेक्षा बेटर प्लेस मिळालीच नसती. मी श्रिम्प टाकोज घेतली अँड आय कॅन कॉन्फिडेंटली से ते माझ्या आयुष्यातले बेस्ट श्रिम्प टाकोजपैकी एक होते. त्यासोबत फिश, अमेझिंग मॅरियन सोडा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी बेस्टी माझ्यासोबत होती. आणि त्या दिवशी मला एक गोष्ट खूप स्ट्रॉंगली जाणवली. आपण जगाच्या दुसऱ्या टोकाला कितीही सुंदर प्लेसेस बघायला गेलो ना, पण आपली माणसं सोबत असतील ना तर त्या जागेच्या आठवणी अजूनच सुंदर होतात. for Christmas. आता आम्ही घरी परतलो होतो, थकलेलो पण पुढच्या दिवसासाठी फुल्ली चार्ज होतो. कारण पोर्टलँडने पहिल्याच दिवशी सांगून टाकलं होतं, वेट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणि मग आम्ही तयार होतो पोर्टलँडच्या पुढच्या ॲडव्हेंचरसाठी. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. क्युरेटेड एस्केप्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.